इथं बघू शकता माझ्या आईने बाबांनी काय काय लावलेलं आहे. आता इथं हे मेथीची भाजी, पालक, सांबार, लसूण, कांदा लावायची तयारी सुरू झालेली आहे. आणि कसं म्हणजे जे थंडीमध्ये भरपूर अशा भाज्या निघतात इथं आणि मग ह्याच भाज्या माझी आई माझे बाबा आम्हाला पाठवतात. आणि छान मस्त घरगुती भाज्या असते, बिना सल्फेटची असते, त्याच्यामुळे खूप टेस्टी आणि भाज्या पण खूप छान लागतात. आणि बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर असं जागा पण मोकळी आहे आणि याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये छान अशा बिना सल्फेटच्या भाज्या पण खायला मिळतात. इथं बघू शकता तुम्ही जांबाचं झाड आहे. जांबा इतकं लागलेले आहे, छोटंसं खूप मोठं होतं झाड, पण हे छाटलं आणि प्रत्येक फांदीला बघू शकता तुम्ही, प्रत्येक फांदीला असे छोटे छोटे जांब लागले आहेत. मोठे पण होते, आम्ही कालच तोडले आणि सगळ्यांनी खाल्ले आणि खूप टेस्ट पण असते छान. तर बघू शकता तुम्ही इथं सगळं भाज्या मस्त असं. आणि इथं जेव्हा भाज्या लागतात ना, इतकं सुंदर म्हणजे ते दृश्य दिसते. तर याच्यानंतर जेव्हा पण मी येणार इथं तर नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच. किती सुंदर असं ते म्हणजे दृश्य बघूनच आपल्याला मन प्रफुल्लित होऊन जातो. आणखी आईने इथं काय काय लावलेलं आहे तुम्हाला अजून दाखवते. तर इथं बघू शकता, इथं हा आहे हळदीचं झाड म्हणतात त्याला. हे आहे हळद. दरवर्षी माझी आई आणि बाबा हळद लावायचे, पण यावर्षी स्वतःहूनच ते 2 झाड लागलेले आहेत. आणि यावर्षी नाही लावलेले आहे आईने झाड, ते स्वतःहून लागलेले 2-3 झाडे आहेत.